प्रार्थनेने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकान्दररमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगगवनप्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं ततनोद्धि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञाश्च पितामहादि। षष्ठोऽध्यायः अथातो द्रवद्रव्यविज्ञानीयं नाम अध्यायं व्याख्यास्यामः। इति स्वाहोरात्र्यादेव महर्षयः। तेव्हा सहावा द्रवद्रव्यविज्ञानी नावाचा अध्याय. जीवनं तर्पणं हृद्यं लादिबुद्धिप्रबोधनं तन्मुव्यक्तरसं मृष्टं शीतं शुच्चमृतोपमं सूर्योद्धृतप्रमुक्तत्वाल् लघुवातकफापहम् शैत्यजीवन सौम्यत्वैः पितृत्वविषार्तिजित् गंगाम्बुनभसो भ्रष्टं स्पृष्टं त्वर्केन्दुमारुतैः हिताहितत्वे तद्भूयो देशकालावपद्यते. तर ते गंगांबू आकाशातून पडणारं पाणी त्याच्या संदर्भात ते गुणधर्म आहे. आकाशातून पडलेलं आणि सूर्य चंद्र आणि वायू यांचे ज्याच्यावरती संस्कार झाले याचा स्पर्श ज्याला झालेला आहे याचे जीवन तर्पण हृदय लादी बुद्धी प्रबोधन तनु अव्यक्त रस मृष्ट स्वादुत्वादी गुणयुक्तम असं मृष्टचा अर्थ केलाय. आणि बुद्धे प्रबोधनम पटुत्वकरम तनुस्वच्छम आणि अव्यक्त रसम माधुर्याजना अविविक्तम असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा शीत पवित्र अमृतोपमा असणार अशा स्वरूपाचं आणि सूर्यकिरणांनी पकडलेलं आणि सोडलेलं असं असल्यामुळे लघु आणि वातकफापह नाहीतर काय म्हणजे पाणी कफवर्धन असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि शीत शैत्य जीवन आणि सौम्यत्व या तीन भावांनी पित्तरक्त आणि विष आणि आरती यांच्यापासून उत्पन्न होणारी आरती यांना जिंकणार असणार. नाहीतर मग आरती हा स्वतंत्रपणे पण घेतला तरी चालेल असणार स्वरूपाचं. आणि हिताहितत्वे तद्भूयो देशकाला अपेक्षते हिताहितत्वासाठी देश आणि काल याची त्याला अपेक्षा असणारी अशा स्वरूपाचे असते बाहुल्याने असणार. तेव्हा पाणी हे जीवन आहे खरं तर. पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही असणार अशा स्वरूपाचं म्हणून तो पहिला जीवन असणार अशा स्वरूपाचं. आणि मग तर्पण हृदय लादी हे सगळे अनुभवाला येणारे असणारे अशा स्वरूपाचे विषय आहे. बुद्धिप्रबोधन हा एक जरा वेगळा असणार अशा स्वरूपाचा भाग आहे. नेमकं गंगांबूच्या संदर्भामध्ये त्याचा काय प्रकाराने लावायचा असा विचार करायला लागेल. आणि अर्क इंदू आणि मारुत ह्या तिन्हीचाही स्पर्श ज्याला झालेला आहे असं खरं तर ते अपेक्षित आहे. आणि हिताहितत्वासाठी देशकालाची अपेक्षा त्याला
हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? सर लेक्चर सुरू झालं ना? हो हो, तुला ऐकू येत आहे का नाही येत? येते सर. हा ठीक. कुठे आहे? तू दवाखान्यात आहेस? नाही सर, मी घरी आहे, घरून लॉग इन केलं. बर बर. दासरी का? हो हो. हा ठीक आहे. दिसतंय स्क्रीनवरती? हो हो दिसतं सर. हा. येनाभिवृष्टम अमलं शाल्यन्नम राजतस्थितम अक्लिन्नम अविवर्णम वा तत्तेंगांगमन्यथा सामुद्रम चंद्रपातव्यम मासात आश्रयेषात. तेव्हा भात शिजवायचा साडीचा आणि तो चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून पावसामध्ये ठेवायचा. आणि मग ते जर अक्लिन्न आणि अविवर्ण अशा स्वरूपाचं राहिलं तर ते गांग जल असं समजायचं, आणि नाहीतर त्याला सामुद्र जल असं म्हणायचं. आणि ते अश्विन महिना सोडून बाकीच्या महिन्यांमध्ये प्यायचं नाही असणार अशा स्वरूपाचं आहे. वाय ती समुच्चय खरं म्हणजे माझा पाठ दुसरीकडे जो तो च आहे, क्लिन्नम विवरणच्या असणार स्वरूपाचं. तुमचा हे म्यूट केला तरी चालेल बरं का, हो हो. साऊंड. तर अक्लिन्नम अविवर्णम वा. तर हे काय आहे खरं म्हणजे मोठा पाण्याचा स्रोत हा समुद्र असणार अशा स्वरूपाचा. परवा आमच्याकडे ते हरेकृष्णवाल्यांचं व्याख्यान झालं, त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा मुद्दा सांगितला की लवण रस हा किंवा क्षार हे पाणी टिकवायला उपयोगी पडतं असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून समुद्राची रचना आहे. आणि त्यातनं जे बाष्पीभवन होऊन आपल्याला येतं ते पिण्याजोगं असणार अशा स्वरूपाचं बनतं. तर त्यातले क्षार काढण्याची प्रक्रिया एका अर्थाने या बाष्पीभवनामध्ये होते. आणि तसं झालं तर त्याला गांग म्हणायचं, नाहीतर मग त्याला समुद्रच म्हणायचं असं एकंदर आत्ताच्या याच्यावरनं असं दिसतंय, जर क्लिन्नता किंवा विवरणत्व त्याला आलं तर. आणि निसर्गाने मोठी केलेली सोय असणारी अशा स्वरूपाची, म्हणजे एका बाजूला तुम्हाला प्रिझर्वेशन अशा अर्थाने म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सागर असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत पाण्याचं करण्यासाठी. त्याच्यावरती एक मोठी जीवसृष्टी अवलंबून आहे. आणि त्यातलंच इव्हॅपोरेट होऊन पावसाच्या रूपाने आम्हाला मिळतं, हे ते आम्हाला वापरता येतं असणार अशा स्वरूपाचं. वाना पाला छ पाठ दिलाय अक्लिन्न मुलीचं काय आली. बर. सूर्योदत प्रमुख तत्वात लघुवात कफापहम याच्यानंतर केवलम सौषधम पक्वम आमम उष्णम हितंचित समीक्ष मात्रिया युक्तम अमृतम विषमन्यथा. संपूर्ण श्लोकच नाही. हा जळूकरांनी संपादित केलेला जो अष्टांग संग्रह आहे बेअर टेक्स्ट, त्याच्यामधला श्लोक आहे. त्यात तुमच्या समोर नसेल आता, पण नुसतं पाणी औषधाने पक्व केलेलं असणार अशा स्वरूपाचं कच्च गरम असं समीक्षे मात्रिया युक्तम अमृतम, योग्य विचारणा करून योग्य मात्रेमध्ये सेवन केलं तर ते अमृत आहे विषमन्यथा, नाहीतर पाणी हे विष आहे असणार अशा स्वरूपाचं. हा महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा रेफरन्स राहील. आणि जे काही पुढे आपल्याला खरं म्हणजे ते सूत्र येईल, ऋतेशर निरागाभ्याम पिबेत स्वस्तोपी चालपशः. त्या पाणी कमीच प्यावं असंच आहे, मात्रिया युक्तम असंच ते असायला हवं, नाहीतर ते विषाप्रमाणे काम करणार असं आहे. आत्ताच्या काहीतरी चमत्कारिक प्रकारामुळे भरपूर पाणी प्यावं असा प्रचार केला जातो, तो चुकीचा असणार अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे कच्च ज्याच्यावर काही संस्कार केले गेले असणार अशा स्वरूपाचं. हे केवलम संशोधन उष्ण म्हणजे तापवलेलं जे आहे त्याच्यावर संस्कार झाला
आणि जे मूळचं आहे तसे तसं वापरलं तर ते आम असणार. हा जसं आहे तसं वापरलं. खात धावत शिलापृष्ठ विपन्न म्हणजे त्याच्यात काही बदल न झालेला असणार स्वरूपाचं किंवा खराब नाही झालेला असणार स्वरूपाचं शब्दशः. ते पुढे हा ते आपण जसं आता सोनं घालून उकळायला सांगतो किंवा सुंठ नागर मोठा वगैरे किंवा षडंगोदकासारखं ते संशोध तत्व असणार आहे स्वरूपाचं. आणि नुसतं उकळणं असा एक इश्यू राहू शकतो आणि कच्चं आहे तसंच पिणं एरवी आपण जसं करतो तसं असा एक इश्यू राहू शकतो. खातधौत शिलापृष्ठ वस्त्रादिभ्यश्च्युतं जलम हेममृण्मय पात्रस्थम अविपन्नम सदा पिबेत. खात म्हणजे खड्डा असणार आहे स्वरूपाचं त्यातून घेतलेलं धौत शिलापृष्ठ किंवा धुतलेल्या अशा प्रकारच्या दगडात कातळावरनं गोळा केलेलं वस्त्रादिभ्य हा आणि वस्त्र इत्यादींनी गाळून घेतलेलं हेममृण्मय पात्रस्थम अविपन्नम सदा. आणि एक सुवर्ण पात्र आणि ते एकदम मातीचा घडा असणार अशा स्वरूपाचा त्यामध्ये ठेवलेलं अविपन्न त्याला विपन्नावस्था प्राप्त आली झालेली नाही अविकृत असणार अशा स्वरूपाचा आहे. तर खाता हा जलग्रहणार्था भूकुंडिका असं एक त्यांनी केलंय. पाणी गोळा करण्यासाठी केलेली भूकुंडिका भूकुंड असणार अशा स्वरूपाचं त्याला खात असणार अशा स्वरूपाचं म्हटलंय. ते कदाचित कातळांनी बांधून अशा स्वरूपाचं काही गोळा करत असतील. त्यानंतर ते झरे बिरे जे आहेत पुढे सगळं सोपसारच ताटाचं ठेवलं असं पुढे प्रकरण आलेलं आहे. तर हैम किंवा सौवर्ण असं पात्र वर्णन केलंय. हैम म्हणजे सौवर्ण हैम किंवा मृण्मय असणार अशा स्वरूपाचं. आणि मग सोन्याचं कदाचित आता तांब्याच्या याच्यावरती सोन्याचं प्लेटिंग चांगलं बसतं तसं काहीतरी करून पाणी घ्यावं नाही तर मग सोनं घालून पाणी उकळून घेणं हा एक बरा पर्याय असणार अशा स्वरूपाचा. तदभावेच भूमिष्ठम आंतरिक्षानुकार्य त्या असं जर मिळालं नाही पाणी तर भूमीमधलं असणार अशा स्वरूपाचं जे आहे जे अंतरिक्षाला अनुकरण करणार त्याच्यासारखेच गुणधर्म असणार अशा स्वरूपाचं. तर ते पाणी घ्यावं आणि त्याचं पुढे निरनिराळ्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. श्वेते कषायन तत्स्वादू कृष्णे तिक्तंच पांडुरे नीले कषाय मधुरम देशे लवणम उशरे. त्या श्वेतवर्णाची भूमी असेल तर ते कषाय रसाचं, कृष्ण भूमीमध्ये स्वादू, पांडुरामध्ये तिक्त, नीलामध्ये कषाय मधुर आणि लवण उशरामध्ये लवण रसाचं असणार आहे स्वरूपाचं. त्या जमीन तुमची कशी आहे याच्यावर वरती त्याचे हे अवलंबून ठेवायचे. सक्षारं कपिले मिश्रम मिश्रे यथांबू गुणाधिके. कपिलामध्ये सक्षार आणि मिश्रम मिश्रे जर जमिनीमध्ये मिश्रण असेल दोन प्रकारच्या जमिनी असेल तर मिश्र असणार. आता अंबू गुणाधिके मधुरम जर जलगुणाचं आधिक्य असलेली अशा प्रकारची जमीन असेल तर मधुर. लवणाम्लंतु भवेत भूमी गुणाधिके तेव्हा जर पृथ्वी महाभूताचा आधिक्य असलेली जमीन असेल तर लवणाम्ल असणार. तेजोधिके तिक्तकटू तेजाचं आधिक्य असेल भूमीमध्ये तर तिक्तकटू रसात्मक. कषायम पवनाधिके वायू महाभूताचं आधिक्य असेल तर कषाय रसात्मक. हे भूमीचं पांचभौतिकत्व ओघांनी सांगितलंय
हे मुळात सगळं वर्णन चाललंय ते पाण्याच्या संदर्भातलं वर्णन अशा स्वरूपाचं आहे. आणि कुठल्या प्रकारच्या भूमीमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी रसाचं पाणी असतं असं वर्णन केलंय. तर ह्याच्यावरनही भूमीची परीक्षा करून कुठल्या जमिनीमध्ये कुठल्या रसाची झाडं किंवा वनस्पती लावाव्या असं एक शेतीमध्ये करता येतं. ते तुम्हाला जर मधुररसात्मक गोष्टी हव्यात, ऊस हवाय किंवा तर आंबुगुणाधिक असणार अशा स्वरूपाची जमीन पाहिजे. नाही त्या ऊसाला भरपूर पाणी घालतात असं प्रकरण आहे. लवण किंवा आम्ल रसात्मक असणार अशा स्वरूपाचं काहीतरी हवं असेल तर भूमीचं प्राधान्य, पृथ्वी महाभूताचं प्राधान्य त्यात हवं. लिंबाची झाडं लावायची आहेत असं काही असेल तर प्रकरण. तिक्तकडू रसात्मक काहीतरी हवं आहे, कारलं किंवा असणार अशा स्वरूपाचं, किंवा मिरची हवी आहे तर तेजोधिक प्रकारची जमीन असायला हवी. आणि अशी जमीन बघून काही अंदाज घेता येतो ही कुठल्या महाभूताचं प्राधान्य असलेली जमीन असेल असणार स्वरूपाचं. आणि मग त्यानुसार जमिनीचा प्रकार बघून पिकं काय घ्यायची असं ठरवावं. आणि मग तसंच त्यातलं पाणी पण त्या प्रकारचं असणार अशा स्वरूपाचं. दिव्यानुकारित अव्यक्त रसत्वात गुणाधिक. तर आकाश महाभूताचा आधिक्य असेल तर अव्यक्त रस असल्यामुळे दिव्यानुकारी पावसाच्या पाण्याप्रमाणे त्याचे गुणधर्म असणार अशा स्वरूपाचं राहतं. शुची पृथू असित श्वेते देशेच अर्का निलाहत. देश पवित्र असणार आहे, विस्तीर्ण असणारा पृथू. असित श्वेत कृष्ण किंवा श्वेत देश. आणि अर्क अनिलाहत वायू आणि ऊन हे दोन्हीही सूर्य दोन्ही त्या ठिकाणी पाहिजेत चांगले असणार आहे. तर त्या ठिकाणचं पाणी हे चांगलं असणार आहे स्वरूपाचं एकंदर राहील. बघून कळतं असं म्हणजे जमीन बघितल्यानंतर हे जास्त कोरडी आहे किंवा हे स्निग्ध आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे असं काही थोडंफार करू शकतो. एक बहुतेक देव का असं काहीतरी नाव आहे. तर ते अशा प्रकाराने सल्ले देतात ह्या जमिनीमध्ये तुम्ही काय लावा असणार अशा स्वरूपाचं. आणि त्यातही पुन्हा दोन पिकांच्या मध्ये आणखीन काय लावायचं, म्हणजे ऊस लावायचा असेल तर मध्ये भेंडी लावायची असं त्यांचं म्हणणं. आणि भेंड्या काढून घेऊन झाडं काढून टाकायची आता त्यातनं मधुर रस पुन्हा ऊसाला मिळतो. असं तुम्ही मिरची लावली असेल तर मे बी कटुरसात्मक आणखीन काहीतरी त्याच जमिनीमध्ये मध्ये घ्यायचं पीक असणार स्वरूपाचं काहीतरी करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी मला एक जमीन दाखवली, मला ती अशीच तेजो महाभूतात्मक जास्त वाटली. म्हणून मी म्हटलं असं वाटतंय आणि कदाचित तिथं मिरची जास्त चांगली येईल. ते म्हणले हो अगदी बरोबर आहे असणार. कदाचित आणखीन कुठे काही याची लक्षणं दिली असतील की या प्रकारची जमीन असेल तर काय होत असणार आहे. मूर्त महाभूत स्वल्पत्वाद इदमपि दिव्य सदृशम विस्तीर्णे कृषे श्वेतमृतीचे स्थितम अर्केण वायुनाच्या आहतम. हे खरं म्हणजे सगळ्यालाच लावून घेतो शेवट तरी चालेल असणार. उपसारस ताटाक चौंड प्राश्रवण उद्भितम वापी नदी तोयमिती तत्पुनः स्फुटम असतं. त्या हे भूमीवरचं जे पाणी येते पुन्हा 8 प्रकारचं म्हटलं जातं. कूपामध्ये निर्माण होणार ते कौप, सरसी भवम सारसन, सरोवरामधून मिळणार ते सारस, तसंच ताटाक असणार स्वरूपाचं. चौंडम पर्वतादव पाषाणम निम्न स्थितम, त्या दगडांच्या कपारीमध्ये सापडणारं जे आहे ते चौंड असणार. ताटाकांच्या अंतरिक्षात पतित्वा भूमौ स्थित, ताटाक जे आहेत ते आकाशातून पडून भूमीमध्ये राहिलेलं. प्राश्रवणम पर्वतात सुतम, झरे या स्वरूपाचं जे आहे ते प्राश्रवण
औद्भिदम भूमौ उद्भिद्य तत्रैव तिष्ठति. जमिनीतून येऊन तिथेच थांबणार असणार अशा स्वरूपाचं. वापी कूपवत सर्वतः कृत सोपान पंक्ती. वापी आणि कूप हे सारखेच असणारे अशा स्वरूपाचे, पण त्याला पायऱ्या केलेल्या आहेत असणार अशा स्वरूपाचं. म्हणजे त्यात उतरण्याची सोय असणारी ती वापी. मी परवाचे अहमदाबाद मधलं, अहमदाबाद नाही, हा अहमदाबादच्या जवळच मोठी वापी आहे आणि सगळ्या बाजूनी उतरायला पायऱ्या असणार अशा स्वरूपाचा. अर्थात आत उतरण्याची सोय असल्यामुळे ते पाणी लवकर खराब होण्याची शक्यता राहते जलसंपर्कामुळे. कूपामध्ये पाणी ओढून काढायचे असणार अशा स्वरूपाचं त्याच्यामुळे. आणि पूर्वी तर ते घरामध्ये पण विहिरी असायच्या, स्वयंपाकघरामध्ये विहीर असायची. सक्षारम पित्तकृत कौपम दीपनान नाती वातन. कौपजल जे आहे ते सक्षार आणि पित्तकृत आहे आणि दीपन असल्यामुळे फार वातलं नाही असणार असं स्वरूपाचं. हा एक जरा वेगळाच रेफरन्स आहे, दीपनात नाती वातन. दीपन असणाऱ्या गोष्टी वातलं नसतात असं एक यातनं अर्थध्वनित होतो, जो आपण हेतुवर्थ तंत्रयुक्तीने अन्यत्र वापरू शकतो. म्हणजे जी दीपन द्रव्य आहेत ती वातलं नसतात असा एक त्यातनं अर्थ निघेल. सारसम स्वाद लघुच. सारस जे आहे सरोवरातलं पाणी हे स्वाद आणि लघु. ताटाक गृह वाटलं. ताटाकच तलाव असा अर्थ करतात, असा एक जरा विचार करायला पाहिजे. सरोवरामध्ये जनरली स्वतःचे जिवंत झरे आहेत असणार आणि आकाशातून पडलेलं पाणी तलावांमध्ये साठलेलं असणार अशा स्वरूपाचं असतं. त्याला भोपाळला भरपूर तलाव आहेत. त्या विमानातून जात असताना त्यांच्यात एक बडा तालाव आणि एक छोटा तलाव असं म्हणून दोन मोठे आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्तही भरपूर तलाव आहेत असणार. त्या तलावांचा देश असं त्याला म्हणतात. चौंडंतु पित्तलम. चौंड जे आहे हे पित्त वाढवणार असणार आहे स्वरूपाचं. काही दगडांच्या कपारीमध्ये जमा होणार असणार अशा स्वरूपाचं पाणी. प्रास्रवणोदकम दोषहर. आणि झऱ्यांचं मिळणार असणार अशा स्वरूपाचं पाणी किंवा असे डोंगरातून पाझरून येणार असणार अशा स्वरूपाचं ते दोषहर असणार म्हणून वर्णन केलं. ते पुन्हा डिस्कव्हरी चॅनल वरती मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये बऱ्याच ठिकाणी तो असं पाण्याचा शोध घेत असतो आणि कुठलं पाणी पिण्यायोग्य आहे कुठलं नाही, कुठल्याला उकळून घ्यायला पाहिजे याची स्वतःची त्याची काहीतरी गणित आहेत असणार. त्याप्रमाणे तो करतो असं आहे. एकदा ते खरं याच्याशी कुठेतरी मॅच करून बघायला पाहिजे. औद्भिदम स्वादु पित्तघ्नम. औद्भिद जे आहे हे मधुर आणि पित्तघ्न. स्वादु वापी जलम लघु. आणि वापी जल मधुर आणि लघु असणार. नादेयम वातनम वृक्षं कटुकंच तदातिशय. नदीचं जे आहे वातन वृक्ष आणि कटुरसात्मक असणार आहे. तर प्राय आपल्याकडे वेगवेगळे नदीचं जल आहे. विशेषतः शहरांमध्ये नद्या अडवून धरणं बांधून त्याचं पाणी सर्क्युलेट केलं जातं असणार. ते वातन वृक्ष आणि कटुक असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि पाणी वृक्ष आहे असं एक जनरल आहे. शैत्य त्याच्यामध्ये असतच पण वृक्षत्वही असतं. आम्ही मागच्या एका पुरामध्ये पेंडला अडकलो होतो आणि नंतर एक 5 किलोमीटर तांगडतोड करून वरसाईला चालत गेलो. भिजलो होतो आणि पाणी वृक्ष आहे हे पहिल्यांदा खरं त्यावेळेला खूप जाणवलं. शैत्य हा विषय होताच पण कोरडेपणा खूप कशाला आलाय असं लक्षात आलं. धन्वान उपमहिद्राणाम सामित्यात गुरुलाग. किंवा गांगर प्रदेश आहे का अंक प्रदेश आहे का डोंगराचा असणार ह्याच्यावरनं गुरु लागावं असणार अशा स्वरूपाचं समजावं.
तेव्हा जांगल प्रदेश असेल तर लघुत्व असणारा अशा स्वरूपाचं, अनुप प्रदेश असेल तर गुरुत्व असणारं अशा स्वरूपाचं त्याच्या ठिकाणी राहणार. दन्वनी जांगले देशे स्थितः अनुपेभ्यो लघवो बहुदत संबंधा भावात. तेभ्यो जांगलेभ्यः पर्वतस्थानां उपाधीनाम् अतिलघुत्व उरकानाम् अत्यन्ताभावात् इत्यत्र च उत्सर्ग अपवाद उपबृहत वचन कल्पना च स्वबुद्ध्या योज्या. तर त्या गांगालापेक्षा सुद्धा पर्वतस्थ जे आहे कूप इत्यादींचं त्यांचं अतिलघुत्व असणार अशा स्वरूपाचं राहावं. उरकानाम अत्यंताभावात आणि खूपच कमी असणार अशा स्वरूपाचं असण्यामुळे आणि म्हणून नियम आणि अपवाद उपबृहत वचन कल्पना अशी स्वबुद्धीने त्या ठिकाणी वापरावी. तर थोडं असावा असावा. शेवटी आता कसं झालंय की पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या त्या नैसर्गिक होत्या, म्हणजे तुरटी फिरवणं, कटक बीज असणाऱ्या स्वरूपाचा वापर. आपल्याकडे अकोल्याचे अकोला नाही आहे प्रॉपर, तोंडापूर म्हणून गाव आहे वाशिमच्या जवळ, आणि तिथलं क्षारजलच आहे आणि मूत्राशमरीचे प्रमाण खूप जास्त आहे असणार. तसंच अहमदाबादला पण खरं तर आहे. आता एक काहीतरी यंत्र मिळतं त्यातनं क्षार वेगळे करता येतात पाण्यातले आणि मग उरलेलं पाणी पिता येतं असणार स्वरूपाचं, इलेक्ट्रिसिटीवर चालणार असं स्वरूपाचं. अहमदाबादला आता ज्याच्याकडे जातात तिकडे रेग्युलरली तशा प्रकारे पाणी निक्षार करून घेतात. हे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये मूत्राशमरीची प्रवृत्ती आहे. आता किडनी फेल्युअर आहे आणि क्रिएटिनिन 10 ते 14 या रेंज मध्ये असणार. तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही कटक बीज, निवळीचं बी म्हणून जे आहे त्यांनी नुकता कटक कैवलेही असं प्रसाधन करावं पाण्याचं असं वर्णन केलं. तर ते वापरावं असणार. तर हे नॅचरल असणाऱ्या स्वरूपाचे भाग आहे. जे ज्याला माती बिती अशा स्वरूपाचा गढूळपणा, फिजिकल अशुद्धी आहे ती तुम्ही तोरटी लावून पाणी सेटल करून घ्यायचं, वरचं पाणी काढून घ्यायचं असं करता येऊ शकतं. पण क्षार मुळातच पाण्यामध्ये जास्त असणार आहे स्वरूपाचे असते, तर त्याला कदाचित प्रसाधन करण्यासाठी नुकताच कैवलेही वगैरे असणार आहे वापरायचं पुढे आलंय खरं म्हणजे. पण आत्ताच जे आलेलं आहे पाणी आपल्याला शहरातनं पुरवठा होतो ते केमिकल्स किंवा ब्लीच करून असणाऱ्या स्वरूपाचं वापरून येतं. आणि केमिकल्सचा वापर मग तो भले पेस्टिसाइड्स किंवा केमिकल फर्टिलायझर्स या स्वरूपामध्ये असेल किंवा ह्या प्रिझर्वेटिव्ह बोरिक ऍसिड वगैरे असणार अशा स्वतःचं काहीतरी प्रकार असेल तांदळाला लावण्यासाठी, किंवा पाण्यामध्ये ब्लिचिंग एजंट्स म्हणून काहीतरी काम करणारे असणाऱ्या स्वरूपाचं वापरलं जातं. शेवटी केमिकलच आहे आणि ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. पण आता येणारं पाणी तसंच येणार. तुम्हाला आणखीन त्याच्यावरती काही संस्कार करून ते शरीराला जास्त बरं करता आलं तर ठीक आहे. योगदर्शनचं एक म्हणणं असं आहे, कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतं, क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून ते एक दिवस शेवट करून मग जळवांसाठी वापरावं. जास्त पाणी भरून ठेवायचं, तसंच ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते जळवांचं पाणी बदलायला वापरायचं असणार. त्यांनी जळवा जास्त टिकतात असं म्हणणं. आहे म्हणता येण्यासारखं असणार असं कृत्रिम विष म्हणून एक प्रकरण येतं आणि विरुद्ध आहार हा गरविष वापरला जातो. पण त्याला अँटीडोट नेमके काय ओळखणार असा वेगळा
विश्व आहे. पुन्हा आम्ही खरं निसर्गाकडे जायला पाहिजे असंच आहे. किंवा आता मोठी धरण बांधणं असं जे काही उद्योग आहे त्याच्यापेक्षा छोटे छोटे बंधारे, तर इकडे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वगैरे असं काहीतरी एक शेतकऱ्यांनी करायचा उद्योग असं एक प्रकरण आहे. पाणी अडवा पाणी फिरवायचं. हडपसरला दादा गुजरांनी बऱ्यापैकी काम या प्रकारचं केलंय. आणि मग ते छोटे बंधारे बांधून पाणी तेवढ्या पुरतं अडवायचं आणि मग ते पुढे वापरायचं असं करणं जास्त बरं. किती नाही म्हणलं तरी जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठवलं जातं मोठ्या धरणांमध्ये, तर त्या पाण्याचा दाब जमिनीवरती येणारच. आपण किती काही नाही म्हणलं. बऱ्याच शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की ते काय धोकादायक नाही, भूकंपाचा त्याचा संबंध नाही वगैरे. पण जेवढी धरणाची खोली जास्त तेवढा पाण्याचा दाब जास्त, पाण्याची साठवण जेवढी जास्त तेवढा पाण्याचा दाब जास्त, हे लॉजिकली सहज कळणार असणार असं स्वरूपाचं प्रकरण. छोटी छोटी धरणं बांधली तर ते इतकं डिस्टर्ब करणार असणार असं स्वरूपाचं नसेल, किंवा बांध छोटे छोटे घातले आणि नद्या खेळत्या राहतील. त्याचा दुर्दैव आणि सगळी सिस्टीमच काहीतरी चमत्कारी झाली असणार स्वरूपाची आहे. किंवा रादर नदीचं थोडस पातळ वळवून त्याला बांध घालून उरलेली नदी वाहती ठेवणं असं केलं तर कदाचित जास्त बरं झालं. पश्चिमोदधिहा शीघ्र महायाष्टा मनोरथाः पथ्या समासात पाणवते. तर पश्चिम सागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ज्या वेगाने वाहतात असतात आणि अमलोदक असतात त्या थोडक्यात प्रत्येकात विपरीतास तत्वज्ञता अन्यथा, म्हणजे त्याच्या विपरीत ज्या आहेत त्या स्वतः अन्यथा विपरीत, त्याच्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या आहेत त्या विपरीत असणाऱ्या, म्हणजे अपथ्यकारक असणाऱ्या. तर हे पश्चिम दिशेला जाणं आणि पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला वगैरे असणार. आपल्याकडे भारताचा म्हणून विचार करायचा झाला तर 3 बाजूला समुद्र आहे. तर पश्चिमेला मिळणारे काही आहेत असणाऱ्या स्वरूपाच्या, आणि पूर्वेला दक्षिणेकडे जाणाऱ्या, पण त्यातही पुन्हा पूर्व किंवा पश्चिम असा भाग येईल. दक्षिणेचा पश्चिमचा असणार स्वरूपाचा. आणि त्यावरनं त्यांचं हितकारित्व आणि अहितकारित्व असणार स्वरूपाचं आहे. तेव्हा पूर्वेच्या भागामध्ये राहणारी जी लोक आणि त्यांचं आणि जे पूर्व सागराला मिळतं बंगालचं उपसागर त्या अहितकारक असणार आहे स्वरूपाचंच म्हणून प्रकरण आहे. तर हिमवन मलयोद्भूता हा त्या जर उपलास पालनाक्षेप विच्छेदही खेदितोदका अशा स्वरूपाचा असतो. दगडांवरच्या आपटल्यामुळे चिन्ह झालेले असणार अशा स्वरूपाच्या, आणि त्या पाण्याला एक प्रकारचं मार बसलेला खेदित उदक असणार अशा स्वरूपाचा. त्या पत्ता हा पथ्या त्या हितकारक असणार अशा स्वरूपाच्या आहे. गंगेचे अर्थात विविध रूप आहेत, आणि हरिद्वारला तुम्ही गंगा बघितली तर प्रचंड वेग आहे पाण्याला, तुम्ही त्या पाण्यात पोहू नाही शकत. तेच ऋषिकेशला आल्यानंतर बरीच शांत झालेली असते. तायवच्या स्थिता पण तरी थोडं प्रवाह आहे, म्हणजे आणखी स्टॅग्नंट आहे असणार आहे, पण खूप वेग कमी झालेला असणार. तुम्ही श्लीपद उत्कंठ शिरोरोगांसाठी. आता हे श्लीपद हे प्रकार विशेषतः आसाम किंवा पूर्वेकडच्या भागामध्ये सापडणार त्या तिथे
पूर्व सागरावर जाऊन मिळणाऱ्या नद्या अशा स्वरूपाचं कथन आहे. असं बघायचं. प्राच्यावंत्य परांतोत्था दुर्नामानी महेंद्रजा पदर्शनी पदार्थांचा सह्यविंध्यपवाक्यनः पुष्टपांडुशरो रोगान दोषघ्या पारी आश्रयः बरपौरुषकारिण्या सागरांध त्या प्राच्याः गौडाः अवंतयो मालवाः आणि अपरांताः किंकणाः हे पूर्वीच्या काळात ते देश असणाऱ्या स्वरूपाचे जिल्हे. तसं कोकणामध्ये पश्चिम किनाऱ्यावरती आहोत आपण खरं तर, आणि तसं ते पावसाळ्याच्या वेळामध्ये भरपूर पाऊस आणि सगळं पाणी समुद्राला वाहून जातं. सगळा कातळ आहे खाली, त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही असणार. तर हे अर्श निर्माण करणारे असणार स्वरूपाचे महेंद्रजा हा श्रीपदातंत्र स्वरूपाचे निर्माण करणारे महेंद्र पर्वतातून येणारे, सह्य आणि विंध्य पर्वतातून येणारे पुष्ट पांडुशिरोरोग निर्माण करणारे आणि पारी आकर्ष बलपौरुष कारेण्य हा तो कुठला तरी हा किंवा हा याच्यातून काढून बघूया. पारी आकर्षचा वेगळा काय अर्थ दिलाय. सागर आंबस त्रिदोषकृत आणि समुद्राचं जल हे त्रिदोषकृत असणार त्या समुद्राचं पाणी पिण्यास योग्य नाही असणार आहे. फक्त आता ते मग एकदा डिस्कवरी मध्ये ते दोन करून छोट्या होडक्यातून समुद्राला उठे जातात आणि 5-6 दिवस पाण्याशिवाय राहण्याचा प्रसंग येतो. त्या शेवटी पाण्यामध्ये बुड्या मारून तहान भागवण्याचा प्रयत्न करणे, तुळा भरणे असा उद्योग त्यांनी केला असणार आहे. पुढे शार्क आल्यामुळे पुन्हा तो उद्योग सोडायला लागला. पण सागरांब हे त्रिदोषकृत असणार अशा स्वरूपाचं आहे, त्यामुळे तिन्ही दोष वाढवणार आणि म्हणून ते अर्थात पिण्याला अयोग्य असणार आहे. समुद्रीचं उत्तरे पाणी पिण्याला थंडही नाही असंच करत जहाजावरती वाहून न्यायला पाण्याचा मोठा साठा आणि तसंच इंधन वगैरे या सगळ्या गोष्टी काही मिळणार नाही. अन्न, इंधन, पाणी सगळ्याच गोष्टी बरोबर कॅरी करणार. कीटाही मूत्र विट्कोथ तृणजालोत्कराविलम पंकपंकज शैवाल हटपर्णादि संस्कृतम सूर्येंद्र पवनादृष्टम दृष्टंच क्षुद्रजंतु अभिवृष्टम विवर्णंच पुरुषम स्थूलफेमिलम विरसन गंधवत तप्तम दंतग्राह्यतिथेत्यतः अनार्थंचे दिव्यम आर्तवं प्रथमंचेय लूतादितंतु विन्मूत्र विषसंश्लेष दूषितं तत्पुर्य स्नानपानाभ्याम. कृष्णाद भानोदरज्वरान रासायनिक साधन अभिषंद कंडू गंडादिकानतः तद्वर्ते. आता किडे, सर्प, समुद्र, याचा कोट, गवतांचं जाळं ही गढूळ झालेलं असणार स्वरूपाचा आहे. माती, कमळ, शैवाल, सटपर्ण यांनी झाकलं गेलेलं असणार. सूर्य, चंद्र, वायू याचा कुठे संपर्क होत नाही असणार अशा स्वरूपाचं क्षुद्रजंतू ज्याच्यामुळे आहे असणार. अतिवृष्ट पहिल्या याच्यातच पुन्हा पुन्हा पाणी पडत आहे असणार. विवरण प्रदूषण स्थूल फेमिलम बुडबुडे त्यातनं येत आहे असणार अशा स्वरूपाचं. विरस गंधानी युक्त असणार अशा स्वरूपाचं तप्त किंवा अतिशैत्यामुळे दंतग्राही अनार्थ व अशा स्वरूपाचं दिव्य. पण त्याच काळामध्ये पाऊस पडलाय त्या आर्तवम प्रथमंचे त्या पहिला पाऊस असणारा अशा स्वरूपाचा. ते सगळे अवकाशातले धुलीकणामुक्त म्हणून त्या पहिल्या पावसामध्ये येतात असणार. लुतादी तंतू विणमूत्र विष संश्लेष दूषित. लुतादींचा तंतू विटमूत्र विष संश्लेषण
विषसंश्लेषणाने दूषित झालेलं असणार अशा स्वरूपाचं. आणि हे जर स्नान किंवा पान याच्यासाठी म्हणून वापरलं गेलं तर तृष्णा, आध्मान, उदर, ज्वर, कास, अग्निसार, अधिष्ठित मेंदू, गंड वगैरे असणारे अशा स्वरूपाचे विकार करतं. म्हणून तद्वर्ष हे म्हणून अशा प्रकारचं पाणी टाळावं. हे विशेषतः ट्रेकिंगला किंवा अशा याच्यामध्ये गेलेलं असताना माहिती नाहीये आणि मग तहान खूप लागलेली आहे. तर डिस्कवरीमध्ये हे बरेच एपिसोड दाखवतात. कुठल्या तरी रिमोट प्लेसला गेले आणि मग पाणी हा मोठा इश्यू होऊन बसतो आणि मग जे मिळतंय पाणी ते पिऊन कदाचित त्रासही होतात, अतिसार वगैरे असणाऱ्या स्वरूपाचे पण होतात. आणि नाही तो यात विना वृत्ती ही स्वस्तस्य व्याधितस्य वा असं असल्यामुळे शेवटी कसंही असलं तरी पाणी आवश्यक राहतं. मग ते दुरुस्त कसं करून घ्यायचं असं ठरवायचं. म्हणून त्यांनी तोयस्य अन्यस्य शस्यते, दुसरं पाणी नसेलच तर ते घ्यावं. घनवस्त्र परिस्राव ही क्षुद्रजंतू अभिरक्षण, दाट वस्त्रांतून गाळून घेऊन क्षुद्रजंतूंपासून रक्षण करावं असणार. जैनांमध्ये रेग्युलरलीच नळाला पण हे लावतात, फडकं लावतात आणि पाणी वापरायचं ते सगळं ते गाळूनच वापरायचं असणार. व्यापन्नस्यास्य तपनम अग्न्यर्कायस पिंडकैः, तेव्हा अग्नी अर्थ यांचा वापर करून अयस पिंडकैः लोखंडाचे गोळे त्यात तापवून ते पाण्यामध्ये बुडवायचे असणार आणि त्यांनी पाणी तापवायचं. त्या लोखंडाचा गोळा गरम करायचा आणि तो पाण्यात बुडवायचा, असं करून ते पाणी तापलं पाहिजे असणार. तर मृत्युष्ट लोष्टोद्भव जल म्हणून जे काही चरबी रोगाच्या चिकित्सेमध्ये येतं त्यातही अशाच प्रकारचा भाग आहे. पर्णिमूल विसग्रंथी मुक्ता कतक शैवले वस्त्र गोमेदकाभ्याम वा कारयेत प्रसाद. हे पर्णिमूल म्हणजे काय माहिती नाही. विसग्रंथी कमळाचं देठ असणार आहे. पर्णिमूलादिना प्रसादनम निर्मलीकरणं कार्यं. पर्णिमूलम एरकामूलम. एरका काश्मीरेषु पित्ती अन्यत्र दंडेरक पट्टेरक भेदेन प्रसिद्धा. काश्मीर देशामध्ये पित्ती नावाने आणि अन्यत्र दंडेरक पट्टेरक अशा भेदाने प्रसिद्ध आहे. विसग्रंथींना मुक्ताभिः कतकफलेन शैवलेन वस्त्रश्रावणेन गोमेदकेन विसग्रंथी त्रिपादिका कतकं प्रसिद्धं शैवलं कच्छं गोमेदकं अंकोलकं. मी विशेष आहे. गोमेदकं मी मणी म्हणूनच ऐकला होता, पण अंकोलकालाही गोमेदक असा आहे शब्द. पाटलादि पुष्पैः दुर्गंधनाशनं संपादे. कुठला वज्र असा पाठ आहे? मग इथं तो पाठ नाही आहे. ते वज्र गोमेदकाभ्याम असा एक पुन्हा पाठ आहे. वस्त्र खरं म्हणजे वरती वस्त्र येऊन गेलाय त्यामुळे कदाचित तो पाठ जास्त योग्य असेल. कार्येत प्रसादन, तेव्हा हिरा पण वापरायचा या अर्थाने असणार स्वरूपाचं. पाटला करवीरादी कुसुमही गंधनाशन. करवीर आलाय. कण्हेर कण्हेर कुठे विषारी देखील जाते, पण ते मूळ आणि माझ्या अंदाजे विषारी असते. फक्त मूळ का? फुलं वापरायची. पाटल आदी, आता ते आदीमध्ये तुम्हाला गुलाबाची फुलं, मोगऱ्याची फुलं, लाकडी कुसुम वापरता येतात आणि त्यांनी दुर्गंधनाशन करायचं असणार. पानीयम तू पानीयम पण त्यात घेता येईल. ते खरं प्राश्रवणोद्भव आहे. जे म्हणून आहे ते दगडात पाझरलेलं असंच आहे. पण आता हा कदाचित जे आता हे कसं झालं,
डोंगरावरती असलेलं, सिंहगडावरती असणार अशा स्वरूपाचं, आणि त्यामुळे ते लघु जांगल, आणि त्यांनी मागाशी जे सांगितलं होतं ना महिद्र अशा स्वरूपाचं गुरु लाघव, ते लघु आहे, आणि कदाचित मग त्या पाण्याला काहीतरी वैशिष्ट्य आहे देवटाक्याच्या पाण्याला. कारण असं खरंच म्हणतात की सिंहगडावरती जाऊन राहणे आणि देवटाक्याचे पाणी पिणे हे आरोग्याला हितकारक ठरतं असणार आहे. त्या देवटाक्याचं पाणी खाली आणून पितात असं एक आहे. तर वर जाऊन राहण्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक वातावरण मग तुमच्या सगळ्याचा फायदा मिळतो. त्या पाण्याला काही असावे दिसतंय. हा एक पुढचा श्लोक महत्वाचा आहे, तेवढा अजून थांबूया. अन्य प्रदेशाचे पाणी पानीयम न तो पानीयम पाणी अन्य प्रदेशाचे अजीर्णी असा आहे. त्या अन्य प्रदेशाचे पाणी अजीर्णेसाठी पानीयम न तो पाणी, दुसऱ्या देशातल्या पाण्याचं अजीर्ण असताना ह्या देशातलं पाणी पिऊ नये असणार. तेन एतद उत्तम भवती विजातीय पानीय पीते तज्जरणांतं यावत विजातीय पानीयम न पेयम. आता हे जरण कसं ओळखायचं हा इश्यू आहे. अजीर्ण असं म्हटलंय त्यावरती पाणी पचत्याचं काहीतरी गमत असायला हवी, आणि ती जशी आहाराची दिली आहे उद्गार उत्साह विपद सगळे तशा प्रकारची इथं नाही दिलेली असतात. त्याच्यामुळे ते ओळखायचं कसं असा एक प्रश्न आहे. क्वथितंच्या आमे आमे पाणी अजीर्ण क्वथितम न पेय. कच्च्या पाण्याचं अजीर्ण असताना उकळलेलं पाणी पिऊ नका असणार आहे. तत्व जिरणे की नाही, तर पक्व पाणी जीर्ण झाल्यानंतर सुद्धा दुसरं पाणी पिऊ नये. तर त्याचा अर्थ जीर्णेत यावन्न भुक्त तावत भुक्तम तावत आमम्न ते निश्चय. म्हणजे ताप आला आणि म्हणून आम्ही थंड पाणी म्हणजे साधं पाणी प्यायचं सोडून आता गरम पाणी प्यायचंय अशा स्वरूपाचं असेल तर ते पहिलं प्यालेलं पाणी पचल्याखेरीज उकळलेलं पाणी पण नाही घ्यायचं असं पुन्हा आम्ही क्वथितम असणार स्वरूपाचं. आणि आता ते समजा केलं, ताप उतरला आणि मग आता गरम पाणी जे आहे ते पचल्यानंतर सुद्धा दुसरं पाणी नाही प्यायचं. त्याला टीकाकार स्पष्ट करतात की यावन्न भुक्तम तावत आमम्न मध्ये काहीतरी खायचं आणि पहिल्यांदा खायचं आणि मग साधं पाणी प्यायचं असणार. शीते विधिरेयम करते हा शीतासाठी असणारा स्वरूपाचा विधी आहे. म्हणजे पक्वे गिरले असं म्हणत असताना उकळलेलं थंड झालेलं पाणी पचल्यानंतर दुसरं नाही प्यायचं असणार स्वरूपाचं. गरम पाण्याचं अजीर्ण असताना शिशिर टाळावं. म्हणजे उकळून गरम केलेलं पाणी पितोय असणार स्वरूपाचं आणि त्याचं अजीर्ण आहे तर शिशिर घेऊन. ते उकळून गार झालेलं पाणी आहे तर ते पचल्यानंतर सुद्धा दुसरं पाणी घेऊ नये जोपर्यंत मध्ये काही खात नाही. असं असणार. तहान असल्याशिवाय घेऊ नये असं जनरल आहे. थोडक्यात काय अन्य प्रदेशाचे पाणी अजीर्ण, दुसऱ्या प्रदेशातल्या पाण्याचं अजीर्ण असताना इथलं पाणी पिऊ नये. पाणी नको पाणी हे पहिलं. कच्च्या पाण्याचं अजीर्ण असताना उकळलेलं पाणी पिऊ नये. आम्ही क्वथितम तिकडे त्या यांच्यामध्ये जैनांमध्ये बऱ्याच वेळा जेवढं आहे कच्च्या पाणी आणि पक्का पाणी असं वाढणारे वेगवेगळे असतात पाणी वाढणारे. आणि मग जे कच्चं पाणी पिणार आहेत ते कच्चच घेतात, जे उकळलेलं पिणार आहेत ते उकळलेलं पितात. ते एकदा कच्च एकदा उकळलेलं असतं. तो हा माणूसही ओरडतो नाही तुम्ही मग कच्चं पाणी घेतलं तर तुम्ही कच्चंच पाणी घ्या, उकळलेलं घेतलं तर उकळलेलं घ्या. पण ते काचो पाणी आणि पक्व पाणी असं काहीतरी म्हणतात. तर आमे क्वथितम
कच्च पाण्याचं आजीर्ण असताना उकळलेलं नाही प्यायचं. पक्व पाणी जीर्ण झालं असताना सुद्धा दुसरं नाही प्यायचं, मध्ये काहीतरी खाऊन ते प्यायचं असणार आहे. आणि हा विधी उकळून थंड झालेल्या पाण्यासाठी आहे. उकळलेलं पाणी गरम असताना प्यालेलं असेल तर ते तो अजीर्ण शिशीगंत, तर थंड पाणी नाही प्यायचं असणार. एकंदर खर तर पाण्याचं पचन ही काय कन्सेप्ट आहे ते ओळखायचं कसं, आणि मग त्याला व्यवहारामध्ये कसं आणू. मी त्याची कदाचित आता उदकमहोत्सवाच्या संदर्भातले जे जे विचार आहेत, किडनी फेलियर सारखे म्हणा, शोक म्हणा किंवा इतर असणार, ह्या सगळ्यांमध्ये हा विचार महत्वाचा असणार आहे ठरेल. आणि पाण्याचं योग्य पद्धतीने पान ओळख अशी गोष्ट अपेक्षित आहे. ते आपलं होत नाही असणार अशा स्वरूपाचं. ठीक आहे, 7:30 वाजता थांबूया. शुक्रवारच्या तासाला सकाळी परत 6:30 वाजता हजर होऊ. प्रार्थना करूया. आयुर्वेद प्रकांडो निगदित इहि शल्यतंत्र प्रधानः शीर्षेभ्यः शाश्वतोऽयं निखिल जनकृपा व्याप्तचित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिन्दं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनं वैद्यवर्गो हि नूनं. मिलो मीटिंग संपली आहे. हॅलो सर. हॅलो. ठीक आहे, बंद करायचं. आता तो विलोभने अजून बंद नाही केलं होतं, बाहेर गेला. तुमच्या काही शंका आहेत का आता? बाकी सगळे साइन आउट झाले? नाही, आहेत अजून. अनुजा किंवा गणेश, संपदा, कोणाच्या शंका असल्या तर काही? काय शंका कोणाच्या आहेत का असं विचारतात ते. गणेश आहे का आलेला? जॉईन झालेला? माझ्या अंदाजाने आता विलोभनी ऑफ केलं की नादेय जल वृक्ष आहेत, तर प्रमेय तुझ्याकडे हे नाहीये, माईक नाहीये त्याच्यामुळे. खरं तर कदाचित आता मी हेड माईक आणलं तर इथं काही सूट होत नाहीये, तो तिथं ह्याला देता येईल, बोलता येईल असं. शंका चांगली आहे. आता तातडीने काही उत्तर देता येईल असं सांगता येणं अवघड आहे. एकतर जल हे बेसिकलीच प्रमेहाचं कारण असणार स्वरूपाचं म्हणून राहतं. कदाचित वादजमेह किंवा असणार स्वरूपाचं काही ते प्रकरण असेल. हॅलो हॅलो.
हॅलो सर ऐकू येते? हा मला येत आहे. विलोकचा फोन होता बहुतेक पण तोही कट झाला. हॅलो. तर नदी जलाचं वृक्षत्व असल्यामुळे त्याने प्रमेय कसा निर्माण होण्याची शंका आहे. शंका चांगली आहे खरं तर, पण जल हे मुळातच कफ वाढवणार असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. द्रवगुण प्रधान असणार अशा स्वरूपाचं, आणि द्रवगुण हा श्लेषमात्र दोष विशेष हा असं प्रकरण राहील. कदाचित मी आता म्हणलं तसं त्यातल्या वात याला उपयोगी पडणार असं असेल. बरं ठीक आहे. मला असं वाटतं जेव्हा येईल स्क्रीनवरती किंवा विलोक तेव्हा तो मीटिंग बंद करेल. आपण मीटिंग बंद केली असं डिक्लेअर करायला काही हरकत नाही. ओके ठीक आहे सर. मला आपण याला पळायला हवंय.